मुंबई बॉम्बस्फोटाच्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे। त्यांनी सर्व आरोपी जे होते पुराव्याअभावी त्या सगळ्यांना निर्दोष मुक्त केले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर मला वाटतं की न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायव्यवस्थेला मला सांगायचं आणि मला वाटतं राज्य सरकारला महत्त्वाची गोष्ट सांगायची, कारण ज्या तऱ्हेने पुरावे सादर करायला पाहिजे होते त्या तऱ्हेने कदाचित पुरावे सादर झाले नसतील। त्यामुळे गृहविभागाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालावं, कारण मुंबई ब्लास्टच्या माध्यमातून ज्यांना पकडले गेलेले त्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हे मुंबईकर म्हणून आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून अशा घटना ज्या वेळेला होतात याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, जीविताला त्या ठिकाणी आणि मनुष्यहानीच्या बरोबरच वित्तीय हानीसुद्धा होत असते। त्यामुळे अपेक्षा आपण ज्यावेळी कोर्टामध्ये अशा केसेस टाकतो त्या केसेस संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सबळ पुरावे आणि त्याच व्यतिरिक्त सगळं डॉक्युमेंटेशन केलं गेलं पाहिजे। त्यामुळे मला अपेक्षा आहे की आता हायकोर्टाने हा निर्णय, मुंबई बेंचने हा जरी निर्णय दिला असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं अजून वरचं जे न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय, त्याच्यामध्ये अपील करावं आणि या ज्या आहे त्या मुंबई ब्लास्ट संदर्भामधल्या जे आहे त्या केसला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे। एकीकडे उज्ज्वल निकम हे सांगतात की अशा खटल्यामधून दहशतवादाच्या खटल्याविरुद्ध मी लढलो आणि त्यांना आता भाजपकडनं म्हणजे नामनिर्देशित खासदार देखील केलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जी लढाई झाली आणि त्याच्यात हे जे आरोपी आहेत ते निर्दोष सुटतात, कसं बघताय सगळं? नाही, मी तर मधल्या काळामध्ये ज्यावेळेला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना ज्यावेळेला खासदारकीचं पद दिलं त्यावेळेस मी बोलले होते की खरं तर मला असं वाटतं की ते खूप भाग्यवान आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये सगळे भाजपाचे RSSचे कार्यकर्ते आहेत, संघटना प्रमुख आहेत, ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी जे आहे ते काम केलं, त्या सगळ्यांची संधी जे आहे ते बाजूला सारून त्यांना जे आहे ते सुरुवातीला लोकसभेचं इलेक्शनसाठी तिकीट दिलं, मग त्यांना जे आहे ते स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। मागील काळामध्ये सुद्धा मला वाटतं की काँग्रेसच्या माध्यमातून ज्या वेळेला किंवा ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि NCPचं सरकार होतं तेव्हा मोठ्या मोठ्या केससाठी त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली होती। अपेक्षा हीच होती की मी खेरलांजीच्या प्रकरणाचा पण उल्लेख केला, त्या ठिकाणी पण तुम्ही जर बघितलं तर तो निकालसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निराशाजनकच होता आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की त्यांच्या माध्यमातून या केसेस ज्या लढल्या जातात न्याय मिळेल, परंतु त्याला भाजपाने अजून एकदा संधी दिली, त्यांना राज्यसभेवरती त्या ठिकाणी खासदारकी देण्याचा निर्णय घेतला। मी जसं सांगितलं की पक्ष संघटनेमध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेतला गेला। खरं तर मला माहीत नाही, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते की ते खासदार झाले, परंतु या केसच्या बाबतीमध्ये मी बोलीन की ज्या तऱ्हेने म्हणजे काय म्हणतात त्याला काम करायला पाहिजे होतं, वकिलांनी आपली बाजू मांडायला पाहिजे होती, ती बाजू त्या ठिकाणी तशा तऱ्हेने कदाचित मांडली गेली नसेल आणि म्हणूनच पुराव्याअभावी जे आहे ते त्या ठिकाणचे जे आहे ते गुन्हेगार बाहेर पडण्याचं काम झालं। पण मला वाटतं सर्वोच्च न्यायालयात जावं, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि सरकारने पुढची केस टाकताना थोडं अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टीचा तयारी करून त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। दुर्दैवाने आजकाल आपण बघतोय की मी मध्ये पण एकदा मुंबईला बोलले की आजकाल भाजपा हा पक्ष दरेकर, वाघ आणि कोण आहेत, प्रसाद लाड, या नवीन नवीन लोकांनी आलेला नवीन नवीन पक्ष निर्माण झालेले आणि जी पक्ष संघटनेबरोबर काम करणारी मुळातली मंडळी आहेत ते दुर्दैवाने आता पक्षामध्ये दिसत नाही आहेत। पक्षाच्या विचारसरणीला आणि ज्या वेळेला पक्षाची बिकट परिस्थिती असते ती मंडळी पक्षाशी वफादारीने काम करतात, त्यांना येणाऱ्या काळामध्ये जे आपण बघतो विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या ठिकाणी संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे। अधिवेशन सुरू आहे, 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे, तुमची काय मागणी विरोधी पक्षाने? आणि आज राहुल गांधींना बोलू देखील दिलं नाही। दुर्दैवाने खरं तर मला सांगायला पाहिजे की आम्ही लोकसभेमध्ये अपेक्षा हे करतो की आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय जननायक राहुलजी गांधी ज्या वेळेला बोलायला उभं राहतात लोकांचे प्रश्न आणि जे आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण जाणतो की पूर्ण भारतामध्ये एक चर्चा आहे की पहलगामवरती जे आहे त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे, सिंदूर ऑपरेशन संदर्भामध्ये आमच्या मनात काही भावना आहेत त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या तऱ्हेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सातत्याने आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत, काल पण त्यांनी भूमिका मांडली की भारताचे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते विमानाच्या बाबतीमध्ये त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे। आमचं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रश्न उत्तर आम्हाला कुठे मिळणार? आमचं म्हणणं आहे की हे संसद ही सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती जागा आहे, असं पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणी भारतभरातल्या जनतेला त्या उत्तराची अपेक्षा असते। पण दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येतात, 2च मिनिटं बसतात आणि मग निघून जातात।
ते कुठल्याही प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर देत नाहीत. आज आपण बघतो की जसं मी सिंदूरबद्दल बोलले, पहलगामबद्दल बोलले, त्याच तऱ्हेने अहमदाबादच्या जे मोठा ॲक्सिडेंट झाला, जवळपास 250पेक्षा जास्त 260पेक्षा जास्त मंडळी त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडली, त्याबद्दल चर्चा व्हावी असं आमचं अपेक्षा आहे. आज आपण भारतभरामध्ये बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कारवाया होत चाललेल्या आहेत, अतिरेकी कारवाया असतील, त्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. आज पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता, म्हणजे मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज मुंबईमध्ये पाऊस आहे, महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पाऊस आहे, देशभरामध्ये खूप ठिकाणी पाऊस आहे. त्याच्यामुळे जे पूर आलेले आहे, त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, लोकांचे जे हाल होत आहेत, त्याबद्दल चर्चा व्हावी अशी अपेक्षा. आणि म्हणून आम्ही तर संसदेच्या अधिवेशनाला येत असताना पूर्ण तयारीनिशी येतो, पण विरोधी पक्षनेत्यांना जर बोलायला देत नसेल तर संसदांना बोलायला काय मिळणार. आणि देशाचे पंतप्रधान ज्या लोकसभेमध्ये त्यांना सगळ्यात जास्त बोललं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, त्या जर लोकसभेमध्ये 2 मिनिटं पण थांबत नसतील तर आपल्या महाराष्ट्र किंवा देशभरात जनतेला काय न्याय मिळणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने काय मागणी करत होतो की पंतप्रधानांनी यावं, म्हणजे बाहेर जाऊन ते स्टेटमेंट करतात सिंदूरबद्दल, पण त्यांनी हाऊसमध्ये बोललं पाहिजे ना. जे सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांचे प्रश्न असतील किंवा सांसदांचे प्रश्न असतील, याबद्दल बोललं गेलं पाहिजे. ज्या तऱ्हेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वारंवार बोलतात, वारंवार त्यांची ट्विट त्या ठिकाणी भारताबद्दल येतात, त्यांचं पाकिस्तान प्रेम पण सर्वांना माहिती आहे. आणि असं असताना सीजफायर झाला, हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आम्हाला पण अपेक्षा होती की जी निरपराध माणसं जी आहे ती पहलगामच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, त्या 26 लोकांना न्याय मिळाला पाहिजे ना, अतिरेकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि सीमापार जे देश त्यांना मदत करत असतील त्यांच्यावर पण हल्ला गेला पाहिजे. ही मागणी विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सातत्याने करत आहोत. मॅम, राज्याचा प्रश्न आहे, कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमी खेळताना पाहायला मिळाले आणि छावा संघटनेने त्यांचा राजीनामा घ्यायचा म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली, तर त्यांना तिथं मारण्यात आलं. नाही, बघितलं मी आता जस्ट पवारांनी राजीनामा घेतलेला आहे सूरज चव्हाणांचा. अजित पवार असं म्हणतात की पक्षामध्ये असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, तिकडे करायचं. आणि मग नाही, मला एक खूप सांगायला पाहिजे की मी या पूर्ण बघते 15-20 दिवसापासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, ज्या विधिमंडळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली पाहिजे, महाराष्ट्राचे कायदे असतील, योजना असतील, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने आम्ही बघतो की महाराष्ट्राचे ज्या तऱ्हेने प्रतिमा आणि गरिमा विधिमंडळाचे कमी करण्याचं काम झाले. म्हणजे आता मी बघते ज्या ठिकाणी कायदे बनवले जातात तिथेच कायदे मोडण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे संजय गायकवाडांची केस असो किंवा त्या आवारामध्ये झालेली 2 गटाची मारामारी असो, असं वाटलं की ते गुंडांचं राज्य तिथे चाललं आहे की काय. आणि आता हे जे तुम्ही म्हणताय की एक कोकाटे नावांचे मंत्री आहेत, त्यांनी जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गेम खेळत होते ऑनलाईन, सगळ्यांना माहिती आहे, सर्वांनी फोटो बघितले ते, आणि मग त्यांच्यावरती जर बोललं तर लगेच मारायला. म्हणजे प्रवीण गायकवाड असेल किंवा आता ते दुसरे आता त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय कोकाटेबद्दल असेल, हे काय नव्याने सुरू झालेलं आहे आणि त्यांच्यावरती हात उगारायची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी बघते भाषेच्या नावावरती एक वाद सुरू केला, तिथे पण मारायची परिस्थिती तयार झाली आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं आहे? राज्य सरकारचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष दिलं पाहिजे, ते गृहमंत्री सुद्धा आहेत, नाहीतर महाराष्ट्राला एक सेपरेट गृहमंत्री तरी द्या जो कायदा सुव्यवस्थेवर काम करेल. म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि ज्या ठिकाणी कायदे बनतात त्याच ठिकाणी कायदे मोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मला अपेक्षा हीच आहे की या माध्यमातून कायदे जे आहे ते त्या ठिकाणी टिकले गेले पाहिजेत आणि कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्राची जी आता दुर्दशा झालेली आहे. नाहीतर मग आता एवढे मंत्र्यांवरती आरोप झालेत, किती मंत्र्यांवरती आरोप झालेत? हां, 4 ते 5 नाही, जास्त झाले. म्हणजे शिरसाटांवर झाले, गोगावलेवर झाले, कोणाकोणावर झाले, कोकाट्यांवर झाले. संजय राऊत असं म्हणतात की 4 मंत्र्यांना घरी जावं लागणार आहे. हनी ट्रॅपचे जे काही प्रकार समोर येत आहेत किंवा 4 खासदार आणि 5 आमदार, मंत्री. 5 मंत्र्यांची नावं येत आहेत. नाही, मी तर अजून लोकांची नावं ऐकते, खूप लोकांची. त्यामुळे हळूहळू ही इतकं तर प्रमाण आलेलं, अजून नावं येतील अजून काही लोकांचे. पण दुर्दैवाने हनी ट्रॅपचं पण हे जे मॅटर आलेलं आहे हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी काय म्हणतात डोळे उघडणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी अडकले जातात, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मंत्री वगैरे अटकले जातात आणि त्यामुळे हे प्रमाण जे बघतोय आपण हे खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते डोळे महाराष्ट्राचे उघडणारे. महाराष्ट्राला हे पण प्रश्न पडावा लागेल की महाराष्ट्रासारख्या धर्तीवरती अशा तऱ्हेने हनी ट्रॅप केलं जातं आणि याच्यामागे करता कोण आहे? त्यांच्याकडनं काही अवैध कामं देखील करून घेतले. तेच तर सांगते मी, अवैध कामं सोडून घ्या, त्यांच्या माध्यमातून सरकार तोडण्याचे प्रकार होतात. आता मला सांगायचं, माणूस हनी ट्रॅपमध्ये असेल त्याला जे सांगितलं तेच तो करणार घाबरून. त्यामुळे आपण बघतो की पहिलं तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचं आपण ऐकत होतो की काही अधिकाऱ्यांना ईडीच्या नोटीस दिल्या, काही मंत्र्यांना ईडीच्या नोटीस दिल्या, काही आमदारांना ईडीच्या नोटीस दिल्या, काही पीएनना ईडीच्या नोटीस दिल्या. आता त्यांचं काय झालं?
आता हे नवीन प्रकरण आलं आहे हनी ट्रॅपच्या माध्यमातून. त्यामुळे सातत्याने आपण बघतोय की महाराष्ट्राला दिवसेंदिवस जे आहे ते राजकीय आता मग काय झालं, त्यामुळे अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट लागावी लागेल, ही सुद्धा परिस्थिती आहे. धन्यवाद. मुंबई एक मिनिट, नवी मुंबई ह्याच्यात आपण बघितलं, तुम्ही 3 भाषाचं प्रकरण पण घेतलं आहे. सी वूड्स इथे पहिले मराठीत पाटी होती, नंतर ती पहिले गुजरातीत पाटी होती, ती मनसेच्या दबावाने मराठीत केली आणि नंतर परत जेव्हा शांत झालं सगळं परत गुजरातीत केलं. हा जे मुद्दा आहे 3 भाषेचा हा खूप वाढत चालला आहे. मुंबई लोकल ट्रेन्सपर्यंत पोहोचतो, जागोजागी पोहोचतो. कसं काय तुम्ही याला? खरं तर आपण सगळ्या भाषांचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून बिलकुल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणूस कुठेही राहू शकतो, काही करू शकतो, कुठल्याही धर्माचं पालन करू शकतो, भाषा बोलू शकतो. बिलकुल महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जातं, त्यामुळे मराठीची अस्मिता टिकली गेली पाहिजे. पण हे जे मारण्याचा प्रकार चालू आहे किंवा हे जे जबरदस्ती करण्याचे, खरं तर हिंदी सक्ती का करावी हाच माझा प्रश्न आहे. आम्ही सगळे समोर बसलेली मंडळी आहेत, मराठी मीडियममधून शिकून आलेलो आणि 5वीपासून हिंदी पण शिकतो. मग हा वाद का नव्याने निर्माण केला? ज्यावेळी तुम्हाला मराठी पण येतं आणि हिंदी येतो, त्यामुळे अशा तऱ्हेचे वादाच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी करून जे कुलषित करण्याचा प्रकार चालला. आणि जे मी सांगते की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न महाराष्ट्रात जे निर्माण झाले ते बरोबर नाही आहेत, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन